एका अँब्युलन्सच्या जोरदार धडकेत पीएसआयच्या गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 10 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून आई आणि वडील दोघेही गंभीर जखमी आहेत। नेमके काय घडलं पाहूया सविस्तर। यवतमाळ जिल्ह्यातील तडेगाव दशासर परिसरात ही भीषण घटना घडली। तडेगाव दशासर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पीएसआय राहुल वानखेडे हे आपल्या पत्नी आणि 10 वर्षीय मुलगी त्रिशा यांच्यासोबत बाहेर गेले असता मुलगी शाळेत प्रथम आल्याच्या आनंदात त्यांनी पेढे वाटण्यासाठी शाळेला भेट दिली होती। त्यानंतर कुटुंबाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले, मात्र आनंदाचा हा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला। दर्शन आटपून परत येत असताना देवगाव चौफुली मार्गावर धामणगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या अँब्युलन्सने त्यांच्या 4 चाकी वाहनाला जोरदार धडक दिली। या धडकेत वाहनाचा चकनाचूर झाला। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। स्थानिक नागरिकांनी जखमींना त्वरित यवतमाळ येथील रुग्णालयात हलविले, मात्र उपचारादरम्यान 10 वर्षीय त्रिशा हिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या अपघातात राहुल वानखेडे यांच्या पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राहुल वानखेडे यांनाही छाती आणि कमरेजवळ दुखापत झाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून तडेगाव दशासर पोलीस पुढील तपास करीत आहेत। दिवसाची सुरुवात आनंदाने झाली, मात्र शेवट एका दुःखाच्या क्षणाने झाला। हा अपघात सर्वांसाठी एक उदाहरण आहे की येणारी वेळ ही कधी काय घेऊन येईल सांगता येत नाही।